हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसानंतर आपला शॉपिंग हॉल व्हिडिओ आलेला आहे, तोही जबरदस्त. कारण ना म्हणजे माझ्याकडचे जे पण इलास्टिकवाले ब्लाऊज होते ना स्ट्रेचेबल, ते सगळं मी गावाला ठेवून आले. कारण माझ्या बहिणीला पण ते खूप जास्त कम्फर्टेबल वाटत आहेत, आवडत आहेत, त्याच्यामुळे मी सगळेच त्यांना देऊन आले. आणि आधीपासून आता बरेच त्यांनी किती महिने झाले असतील की ब्लाऊज शिवलेलेच नाही. मला ते गेल्यानंतर सांगत होते काजल मी अजून ब्लाऊजच नाही शिवला, तू दिलेलेच ब्लाऊज वापरते. त्याच्यामुळे मग जे पण होते ना ते पण आता मी येताना देऊन आले. तर आता माझ्याकडे स्ट्रेचेबल ब्लाऊज नाही आहेत, खूप कमी आहेत. तर ते पण मी कलेक्शन मागवले आणि काही लागणाऱ्या वस्तू घेतल्यात, मी तुम्हाला दाखवते. थोडी गरमी आहे त्याच्यामुळे थोडं. तर हा ना सेट मी खास स्वामींसाठी घेतला होता. म्हटलं स्वामींच्या याच्यावरती अशी मूर्ती ठेवून देऊया. बघा खूप स्वस्त आहे, काहीतरी 100 कितीतरीच आहे रुपयाचं आणि जास्त महागही नाही. आणि किती छान त्याला फिनिश केले बघा, किती मस्त डेकोरेट केले. पण आता मला प्रश्न हा पडतो, माझं देवघरात हा खूप मोठी आहे साईज, एवढी मोठी नाही बसणार. ज्यांचा मोठा देवघर असेल ना, माझ्या दमनच्या देवघरामध्ये खूप सुंदर दिसलं असतं ते, पण खूप छोटं वाटतंय. तर मी ठेवून बघते, पण तुम्हाला जर हवं असेल ना बिंदास्त घ्या. रेड आणि येलो कॉम्बिनेशन असलं जबरदस्त दिसतंय, म्हणजे विषयच नाही. दिसतंय किती सुंदर. आणि हे बहुतेक वॉशेबल पण आहे, म्हणजे आपण धुवू पण शकतो, फक्त ब्रशने वगैरे घासू शकतो. जर खराब झालं ना तर वॉशेबल आहे. बघा ही तकिया तर आपण काढून अशा परत पण ठेवू शकतो. खूप सुंदर आहे. आणि हे असं मनी इथं डिझाईन केली, खूप भारी आहे. तुम्हाला हवं असेल ना तर नक्की बिंदास्त घ्या. आणि मी माझ्या देवघरासाठीच घेतले. म्हटलं स्वामींची मूर्ती याच्यामध्ये ठेवा, खूप सुंदर. ते बसलेली त्यांची मूर्ती आहे ना, बस असे बसून, त्यामुळे ते मग बसलेलं खूप भारी वाटतं. ह्याच्यावरती उभा असेल तर मग आपल्याला नाही ठेवता येणार याच्यावरती, पण बसलेलं असेल ना तर सुंदर दिसेल. तुमच्याकडे पण असेल ना मूर्ती तर नक्की घ्या. 200च्या खालीच आहे, 100च्या वरती 200च्या खाली आहे. तर याच्यामध्ये पण अजून एक आहे. मी 2 डिझाईन घेतल्या होत्या, पण दोन्ही साईज खूप मोठी आले. जशी मला पाहिजे होती तेवढी साईज नाही आहे, मोठी साईज आहे ही वाली पण. आणि हा थोडासा काहीतरी 200च्या खाली आहे, हा 150च्या खाली आहे बहुतेक, हा वाला. पण हा सिंपल आहे, छान. तसा सेम डेकोरेट केलाय तसंच्या तसं, फक्त इथे ना 2 पिलो नाही ठेवल्या, बाकी सेम आहे सगळं. म्हणजे ज्यांची थोडीशी मूर्ती मोठी आहे ना त्यांच्यासाठी, जर जागा उरत नसेल बाहेर उशा वगैरे ठेवायला त्या पिलोज, तर तुम्ही हे घेऊ शकता. इतकं सुंदर ना, उलनमध्ये याचं काम केलेलं आहे ना, इतकं भारी वाटतंय ना, खूप मस्त आहे. जास्त असं जड पण नाही ना हलकं पण नाही, खूप भारी आहे. नक्की बिंदास्त घ्या, एक नंबर. मला प्रचंड आवडलंय. पण आता मी बघते कसं ॲडजस्ट होतंय माझ्या देवघरामध्ये, आणि मग विचार करेन. किंवा असं कुठे तुम्हाला असं टी व्हीच्या समोर वगैरे पण आपली एखादी छोटीशी मूर्ती असते, तर तिथे पण पाहिजे असेल ना तरी पण हे ट्राय करू शकता, खूप भारी आहे. माझा फोन बघा सारखा वाजतच असतो, म्हणजे कंटिन्यू त्याला टाईम येत नसतं, सारखा वाजत असतो. तर याच्यामध्ये ना मिक्सर जार घेतला आहे मी, कारण माझा मिक्सर इतका सुंदर आहे ना, मी रुद्र जन्माला तेव्हा घेतला होता. त्याची एवढी भारी क्वालिटी आहे ना, मस्तच. पण त्याचे जे मिक्सरचे हे भांडे आहेत ना तर तीच खराब होतात. काय करणार यूज करून करून सारखं. आणि आता माझं ज्यूसरचं सारखं कोल्ड कॉफी बनवून ते ज्यूस हे खराब झालं होतं, त्यामुळं मग मी घेतलं. पण A1 क्वालिटी आली बघा, कसली भारी. मिक्सर सोबत जे होते ना तसेच्या तसेच आहेत, सेम टू सेम. आणि मला जी साईज पाहिजे होती तीच घेतली ना. हा जो आहे ना सिंगल घेण्यापेक्षा ना, मला सिंगल काहीतरी मला वाटतं 170ला काहीतरी भेटलं हे. बाहेर पण असंच असेल, काही जास्त महाग माहीत नाही बाहेरचा रेट, पण बाहेर इकडून जायलाच होत नाही, एवढं लांब जा आणि यान तेच होत नाही. आणि घरात पण काम इतकं असतं त्याच्यामुळे मग हा जर डबलचा सेटला घेतला ना, म्हणजे छोटा आणि मोठं, तर मला वाटतं की ते 210-220ला पडते. तर ते पण घ्या. पण मी छोटंवाला आत्ताच घेतलं, मिशोवरूनच घेतलं ते पण, म्हणून मग सिंगलवालं घेतलं. आणि आता ना शेवटचं आहे, ह्याच्यामध्ये पण मिक्सर जारच आहे, तसलावाला ह्याच्यावाला उलटावाला. मला एकदा ट्राय करायचा होता, नव्हता, मग म्हटलं मागून बघूयात कसा येतं म्हणून. स्टीलचा तर मी कंपल्सरी म्हणजे ठेवण्यासाठीच घेतलाय, पण म्हटलं हा कसा वाटतोय बघूया. आणि हा त्याच्यापेक्षा स्वस्त आहे, म्हणजे स्टीलपेक्षा हा जरा जास्ती स्वस्त येतोय. मग म्हटलं हा बघूयात कसा ट्राय करून कसा वाटतोय ते, म्हणून हा घेतलाय. तुम्हाला दाखवते. तर हा असावाला ना मी कधीच ट्राय नाही केला. हा खूप स्वस्त येतो, 100 रुपयाला वगैरेच येतो. आणि ह्याला नाही असं, हे काय आहे टोपण, मला माहीत नाही टोपण कशाचं, बघते असं ठेवायचं वगैरे काय असेल.
तर ह्याला असं आहे आणि सेम आहे. ह्याचं खालची पाती मला वाटतं हां सेम आहे, पाती सेमच आहेत दोन्हींची. आणि ब्लेड पण सेम आहे, फक्त वरचं ना ते ग्लासचं नाही आहे, ह्याचंच आहे, प्लॅस्टिकचंच आहे, फक्त ते जाडवालं प्लॅस्टिक असतं ना तसं. तर मी ट्राय करून बघणार आहे कसं वाटतंय. बाकी दोन्ही वाटलंच तर मी ठेवून घेईल, कारण एक जरी असलं ना तर एकाची गरज तर असतेच आपल्याला. असं काही नाही की दोन्ही पण हे होतात. तर आता पटापट मी ब्लाऊज ओपनिंग करते, कारण खूप सारे आहेत, एवढे सारे आहेत ना. आणि मला याच्यातले घरी पण द्यायचे आहेत, कारण आता लग्न आहे. एक बार ट्रॉली बॅग पण आली माझी फ्लिपकार्टची, तिचा पण व्हिडिओ बनवायचा बाकी अजून. आणि लग्न पण आहे आता. मी यायच्या दिवसापर्यंत माहीत नव्हतं लग्न, आणि मी आली त्या दुसऱ्या दिवशी लग्न जमले. आणि जमले 10-12 दिवसातच लगेच घेतले, त्याच्यामुळे जावं लागणार आहे परत. तर हा बघा इतका सुंदर सोबर, ह्याची हाईट पण ना प्रॉपर येते. आणि मी ही डिझाईन स्टार्टिंगलाच घेतली. तुम्ही जर हिचे ब्लॉग बघत असाल ना निकिता देशमुखचे, तर तिच्याकडे पण सेम डिझाईनचा आहे बघा असा वालाच, खूप भारी दिसतो. ते पण रेडीमेड जास्त करून ट्राय करते. आणि बॅगचा असा एवढा आहे. बॅगचं ज्यांना जास्त डीप आवडतो ना त्यांच्यासाठी खरं तर एवढे काही खास ब्लाऊज नाही, डीप आवडतो त्यांना. पण मला नाही, आम्हाला चालतं, मला तर कसलं पण चालतंच काही नाही. फक्त दबलं नाही पाहिजे असं मला वाटतं, खूप जास्त टाईट नाही वाटतं. मग मला हुकाचे ब्लाऊज आहेत ना थोडे टाईट वाटतात, प्रॉपर असे कम्फर्टेबल नाही वाटत. ते कसं टी शर्ट टाईप एकदम कम्फर्टेबल वाटतं. तर याची सगळे ब्लाऊज आहेत ना 100, 120, 90 असे आहेत माझ्या साईजनुसार. आता तुमच्या साईजनुसार प्राईस वाढत जाते कमी जास्त. आणि हा एक मी घेतला, कुठलाही म्हणलं अशी सिम्पल साडी असेल पार्टीवेअरची वगैरे, ह्याच्यावरती ना अशी स्लीव्ज आहे बघा. आणि हा एक मी घेतला, सिम्पल आहे. आणि ह्याचा ना बिलकुलच जास्त डीप नाही, एकदम सिम्पल टी शर्ट टाईपच दिसणार, एवढे वाटणार नाही, पण खूप सुंदर वाटतं. ज्यावेळेस आपण याच्यावरती साडी ट्राय करू ना खूप मस्त वाटतं. कुणाला दाखवायचं आपल्याला बॅग डीप ठेवून तेव्हा सिम्पल सोबत ठेवायचं. त्यानंतर ना हा एक, तर मी हा ना म्हणजे रुद्रेश बाप्पाच्या बड्डेच्या दिवशी मला अजून एक दुसरी पार्टीवेअर साडी ट्राय करायची होती, त्यासाठी मी हावाला घेतला होता. मग असं आपल्याला डीप पाहिजे काहीतरी, बड्डे वगैरे असेल मोठं असं, म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसायचं त्यावेळेस असा डीप पाहिजे. तर असा हा डीप आहे, आतून कप्स आहेत. फक्त हे जे आहेत ना फ्रिल खूप मोठी मला दिसते, हा 3 लेअरचा, 1 2 3. मग मला ही खूप भारी मोठी दिसत होती ट्राय केल्याच्या नंतर. बाकी ब्लाऊज मला फिटिंगला इतका प्रॉपर बसला होता. ह्या 2 लेअर असल्या ना मला खूप सुंदर दिसल्या असत्या, पण हे 3 आहेत. आता जाड लोकांना छान दिसेल, पण मी ऑलरेडी बारीक माझ्या हितपर्यंत येत होती बाई, हितपर्यंत. मग ते मग मी नाईक नको म्हटलं आणि हे घेतला. छान असा प्रिन्सेस कट आहे पुढून, आणि मस्त असा कपसुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतरचा पुढचा, तर माझ्या एका रेड ब्लाऊजची ना मला सारख्या मेसेज येतो, कमेंट येतात की नाही त्या रेड ब्लाऊजची लिंक दे, त्यावाल्या रेड ब्लाऊजची. हा पण आहे माझ्याकडे, जो मी आता माया वहिनीला दिला आहे. तुम्ही बघितला असेल एखाद्या व्हिडिओमध्ये, त्यांनी घातला असेल, मी त्यांना देऊन आले तोवाला. तर मग मी म्हटलं माझ्याकडे रेडचा आरीवरचा आहे, मग म्हटलं त्यांना देऊन आली. पण आता मी फाईट घेतला, कारण बऱ्याचशा साड्या अशा असतात ना की त्याच्यावरती फाईट मॅच होतो, आणि फुल्ली वर्क आहे. तर हा मला वाटते 280च्या आसपास जातो, पण हा पूर्ण ना असं टिकली वर्क आहे. आणि आतल्या साईडने असं टोचत नाही, पण हे बिलकुल नाही टोचत. मी आधी पण घातलेलं आहे, आणि मायावणी तर रोज डेली घालतायत, त्यांना पण नाही टोचत. हे असं आहे, खूप म्हणजे क्वालिटी जरा कपड्याची पण ना खूप भारी आहे, मस्त हा आहे, जरा चांगले, मस्त वाटत हा पण. तर हा मी असंच माझ्या साड्या नेसून दाखवाव्या लागतात सारख्या म्हणून साठी घेतलं. त्यानंतर ना आता उन्हाळा चालू आहे, किंवा मग ज्या बायकाच्या टीचरचा वगैरे जॉब करतात ना, ज्यांना सारखं साड्या ट्राय कराव्या लागतात, घालाव्या लागतात, नेसाव्या लागतात, तर त्यांच्यासाठी ना असा सुंदर असा कॉटनचा पण आहे. तर हा मी स्पेशली माझ्यासाठीच घेतला आहे, पण मला असं वाटतं की इतकं डीप कसं काय आहे, कासच असतो. तर हा मी घेतला आहे कॉटनमध्ये. मी ट्राय करून, याच्यामध्ये कलर असा जर पाहिजे ना फुल्ली प्रिंटमध्ये तसा पण आहे, फक्त व्हाईट पाहिजे, फक्त प्लेन पण आहेत, असे खूप सारे आहेत. पण याला फ्रंट हुक आहेत. कपडा वगैरे छान आहे, मी ट्राय करेन कसा दिसतोय मला, पण थोडासा मोठा येईल, मस्त वाटेल असं वाटतंय. मी असं कधीच ट्राय केला नाही कॉलरवाला, तर मला करायचं होता ट्राय म्हणूनसाठी मग तो वाला मी घेतला. त्यानंतर हा पुढचा, हा पण सेम आहे कॉलर नेकमध्ये. मी म्हटले एखादा थोडा प्लेन घेऊन बघूया आणि एखादा थोडा असं. आणि ब्लाऊज साईज घेताना ना माझी मला वाटतंय 31 चेस्ट असेल किंवा 30 चेस्ट असेल, तर मी ब्लाऊज साईज घेताना 26 घेते मिशोची ऑनलाईनवाली, 26. आणि 26 थोडी साईज झाली तर मग 28 घेते. म्हणजे आपल्या साईजपेक्षा आपल्याला 1-2 साईज कमी घ्यायचे असतात. तुमची जर 40 किंवा 42 असेल ना, तर तुम्ही 38चा घ्या, तुम्हाला प्रॉपर बसणार. हा बघा प्लेन आहे,
हा पण छान वाटतो, मस्त वाटतं. तर मी हा पण ट्राय करून बघितला. पण हा पूर्ण असं प्लेन आहे, पण कपडा असला क्वालिटी आहे ना, एक नंबर क्वालिटीवाला कपडा आहे, मस्तच आहे. त्यानंतर यात आहे, तर याच्यात ना रुद्रसाठी मागवला होता नाईट ड्रेस, कारण तो ना फुल पॅन्ट पाहिजे म्हणतो सारखा, मग थोडीशी नॉर्मल फुल आहे. हा पूर्ण व्हाईट आहे, पण नाईटला खूप भारी वाटतं, व्हाईट कपडे सुंदर दिसतात. पण कपडा असलाय ना, मला तर वाटतच नाही, विश्वासच नाही बसत आहे की 150 रुपयाचा असेल, म्हणजे इतका भारी याचा कपडा आहे. आणि तुम्हाला कलर वेगळा पाहिजे, कलर भेटेल, पण मला व्हाईटच छान वाटला. आधी पण त्याच्याकडे आहे व्हाईट, छान वाटतो त्याला व्हाईटवाला, मग मी हा घेतलाय. आता आल्यानंतर बघा कसा खुश होईल, मस्तच एकदम कपडा क्वालिटी मस्त जब्बर आहे बरं का, हलकी फुलकी गरम बिलकुल होणार नाही याच्यामध्ये, मस्त आहे हा ड्रेस. त्यानंतर ना हा तर हा ना छानसा एम्ब्रॉयडरीमध्ये आहे बघते, एम्ब्रॉयडरीमध्ये कॉटनचा आहे. हा बॅक नेक आहे, सुंदर असा, इतका भारी दिसतो ना, इतका सुंदर दिसतो, कितीतरी बायका आता घालतायत. आणि हा फ्रंट नेक आहे, आणि फ्रंट ना आहे बहुतेक बऱ्यापैकी जेवढा पाहिजे तेवढा डीप आहे. हा बोटनेकमध्ये जातोय ना त्याच्यामुळे. आणि फ्रंटला हुक आहेत, आणि हुकाला बघा आय पण यांनी हँड 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 आय आहे ते बघा, हातावाले भारी क्वालिटी मस्त आहे. एवढा सुंदर शिवलाय ना, मस्त शिवलाय. आणि अशी बाहीवरती आहे, आणि ह्याच्यामध्ये भरपूर एम्ब्रॉयडरी आहे, भरपूर. पण मी गोल्डन घेतला, म्हणलं गोल्डन कशावरती जाईल म्हणून गोल्डन ट्राय केला. ब्लॅक व्हाईट इतके कलर आहेत, आणि एम्ब्रॉयडरीचे पण भरपूर सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर ना मला घरी पण द्यायचे थोडेसे, म्हणून थोडेसे असे प्लेनमध्ये पण घेतले, गावाला पण पाठवायचे थोडे. यातले हा बघा, हा असा पूर्ण प्लेन आहे, इतकं सॉफ्ट मटेरियल, इतकं टी शर्ट सारखं वाटतं, इतकं सॉफ्ट, इतकं कॉटन. फक्त त्याची स्लीव्ज आहे ना अशी बलून स्लीव्ज आहे, आणि ह्याला थोडंसं पुढून ना असं प्रकारे हे आहे. ही खूप भारी दिसणार आहे, ज्यावेळेस ना ट्राय करू ना त्यावेळेस मस्त दिसेल. मग मी सगळे ट्राय करून तुम्हाला दाखवते. यातले 1-2च आहेत ना ते 200च्या वरचे असतील, नाहीतर बाकी ऑल सगळे ना 200च्या आतमध्ये आहेत. आपल्याला ना 200 काय 300, मी स्वतः 300 रुपये शिलाई घेते एका ब्लाऊजची, त्यात कपडा कस्टमरचा, म्हणजे बघा किती आपल्याला परवडतं आहे. तर हा बघा, हा एक मी ट्राय केला, माझ्याकडे ग्रीन होता पण मी घरी दिला आता ग्रीन, तर मग म्हटलं ग्रीन घेऊया, काळपट ग्रीन असं. आणि किती भारी आहे बघा, फुल एम्ब्रॉयडरी. हे बघा इकडून पण कसलं भारी वर्क केलं, ह्याला कटवर्क आहे अजून. आता टोचेल का काय हा मला थोडा इश्यू आहे, जास्ती नाही टोचणार बहुतेक. हे बघा खूप भारी, आणि ट्राय केल्यानंतर मस्त दिसत, असं मी दाखवते ना त्याच्यापेक्षा तुम्हाला आपण ज्यावेळेस ट्राय करू ना त्यावेळेस मस्तच दिसते. कुठे गेले ह्याचा कवर, डायरेक्ट कट करते, सापडत नाही. हा ना पिंक कलरचा आहे, आणि हा एकदम थोडा सिंपल आहे, सिंपलवाला नाही हा दुसरा, हा तर याच्यावाला आहे. हा तर मस्त डिझाईनवाला आहे. हा बघा, हे बघा बॅकने डिझाईन. तर ज्यांना असं वाटतं नाही असं की स्ट्रेचेबल ब्लाऊजची किंवा रेडीमेड ब्लाऊजची गळे वरते, तर त्यांनी काय करायचे, अशा टाईपचे ब्लाऊज निवडा, सेम प्राईजमध्ये आहेत. मग असं तुम्हाला असं वाटणार नाही की खूप हे दिसतंय वगैरे, आणि मग असं वाटेल एकदम सिंपल, असं वरती बोटनेक जाईल, हा असा पॅटर्न वाटेल मस्त पॅच, आणि हा असा फ्रंटला जाईल, आणि ही अशी स्लीव जाईल. इतकी भारी ही डिझाईन तर तुम्ही माझ्याकडून शिवून घेतली ना, माझ्याकडून 500 रुपये शिलाई घेईल मीच, काय कोणतेही कस्टमर तुमचे. आणि हे आपल्याला बघा ड्रेस रेडीमेड ब्लाऊज 200च्या आतमध्ये आहे. आणि हा ना 2चा, आणि तुम्ही जर जास्त साड्या ट्राय करत असाल ना, किंवा एकदम बजेटमध्ये पाहिजे तर 2चा 4चा कॉम्बो घ्यायचा. हा मी 2चा घेतलाय, कारण मला हे घरी द्यायचे आहेत माझ्या बहिणीला, म्हणून मी हा 2चा कॉम्बो घेतलाय. हा बघा, हा ग्रे कलर आहे, तर त्यांना आवडतील तसे मी देईल. आणि हा डिझाईन आहे, आता पहिलावाला मी दाखवला ना माझ्याकडे आहे रेड, तर त्यातूनच हा आहे, फक्त ती कसं वर्क आहे त्याच्यामुळे त्याची प्राईस मला वाटते 280 आहे. पण हे वर्क नाही आहे, हे ना जरीचं काम आहे, त्याच्यामुळे ह्याची प्राईस ना कमी आहे, 200च्या खालीच आहे ह्याची पण. हा थोडा मोठा होईल असं वाटते, चेक करावे लागतात सगळे, आणि मगच हे करायचे. सगळे ऑल स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे, ऑल ब्लाउजच आहेत सगळे.
आणि इतकंच नाही तर ह्याच्यापेक्षा खूप वेगवेगळी व्हरायटी आहे. मी तर मला जसे घरी द्यायचे आहेत ना तसे मागवलेत. नाहीतर डिझायनिंगमध्ये म्हणजे वेगळी वेगळी व्हरायटी घेतली असती ना तर भरपूर छान असा इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला असता. पण मला घरी द्यायचे होते ते जाणार चैत्रचे पप्पा, म्हणून मग मी हे वाले घेतले. हा बघा, हा येल्लो आहे आणि कपडा वगैरे इतका जाड आहे ना, इतका हे बघा तुम्हाला समोरूनच दिसते, इतका जाड जूड मस्त असा कपडा येतो ना हेवीमध्ये मटेरियलमध्ये, की खूप टिकतो, खूप जास्त टिकावा आहे. आणि लास्टवाला आहे ना तर ते फॅब्रिक आहे, तर ह्याचा मला ड्रेस शिवायचा आहे. तर हे बघा, हे वाला कपडा आहे ज्याचा मला आता ड्रेस शिवायचा आहे. छान आहे हा, मस्त वाटतं. बाकी ही होती आजची शॉपिंग. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि साईज कशी मागवायची ते मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत उद्याच्या छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय.